खासदार राजेभाऊ वाजे यांचे वडील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. 100 कोटी रुपयांची ऑफर राजेभाऊंना देण्यात आली होती असं आपण सांगितलं. 100 कोटीचा विकास निधी असं मी सांगितलं. 100 कोटीची ऑफर आम्हाला मिळालेली नाही. 100 कोटीचा नाही. विकास निधी तुम्हाला ठाण्यावरनं कमिटी आली होती. त्यांनी कमिटी नाही हो, तो त्यांचे कार्यकर्ते भेटायला म्हणून आले होते. राजाभाऊ त्यांना भेटले नाही. राजाभाऊंनी त्यांची भेटल्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांचे स्वतः बाहेर मी नाही म्हणून सांगितलं. मग ते मला भेटायला आले. बाकी काहीच राजाभाऊची त्यांची चर्चा नाही काही. 80% राजकारण 20% समाजकारण या सूत्रावर शिवसेना चालली. मात्र आता 80% अर्थकारण आणि 20% राजकारण असं उरलं असं आपल्याला वाटतं. आता याचं उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही. याचं उत्तर मी काय देणार. आमच्या ठाकरे साहेबांनी आम्हाला एकंदरीत आतापर्यंत 4 उमेदवारी दिल्या. 9 मध्ये मला दिली, 14 मध्ये राजाभाऊ दिली, परत राजाभाऊला 19 मध्ये दिली आणि परत आता खासदारकी दिली. एवढं 4 वेळेस त्यांनी आम्हाला उमेदवारी दिल्या. 2 वेळेस आम्हाला यश मिळालं, 2 वेळेस आम्हाला अपयश पडलं. तर हे तर सगळं चालत राहणार, त्याला काही नाही. आणि त्यामुळं इतकं सगळं पक्षाने देऊन 4 वेळेस उमेदवारी देऊन पक्षाच्या विरोधात जाणं हे आमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीत नाही, आमच्या रक्तात नाही. त्यामुळे राजाभाऊंनी कुठल्या परिस्थितीत पक्ष सोडू नये असं आमचा आपसात चर्चा झाली होती. त्याप्रमाणे तो वागलाय. 2029 ची निवडणूक आपण लढणार आहे. नाही, 24च्या निवडणुकीत तसंच कर्ज आमचं अजून फिरलेलं नाही. त्यामुळे 29 ची निवडणूक कुठे लढणार आहे. कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर आपण निवडणूक लढणार नाही. आता एवढा कार्यकर्त्यांचा आग्रह आम्ही समजू शकतो, पण शेवटी आर्थिक बळ जे लागतं ते बळ आमच्याकडे नाही. मागच्या निवडणुकीचं कर्ज आमचं अजून फिरले नाही, तेच फिरता आमचं नाका दमाला आहे. त्यामुळे आता 29 ची निवडणूक आमच्या दृष्टीने खूप लांबची आहे. आणि आता खासदारकी झाली, आता काय पाहिजे तुम्हाला आणखी. सर्वसामान्य आम्ही काही राजकारणी नाही हो, आम्ही समाजकारणातले माणसं आहोत. आता खासदारकी मिळाली म्हणजे परमोच्च बिंदू गाठल्यासारखं. याच्यापेक्षा अधिक आम्हाला काहीच नव्हतं. पक्षाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे आणि त्यामुळे पक्षाबरोबर निष्ठेने राहणं हे आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. आम्ही दिलेले शब्द कधीच मोडलेले नाही. शब्द पाळणे हे आमचं काम आहे. योगेश माळणकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.